सुजय विखेचाही नाही, हा विषय कुठल्या पक्षाचाही नाही, हा विजय विजू भाऊचाही नाही, हा विजय या तालुक्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आहे। इथे बसलेला प्रत्येक माणूस जो या आशेने जागला की आम्ही हे करून दाखवणार, इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती जो या आशेने लढला की आपण हे सत्तांतर करून दाखवणार, इथे बसलेला तो प्रत्येक माणूस ज्यांनी विखे पाटील परिवाराला झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याचा मानस घेऊन रात्री न झोपता न जेवता विधानसभेमध्ये दाते सरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला, पक्ष पाहिला नाही, चिन्ह पाहिला नाही, पण आपल्याला सुजनाचा बदला घ्यायचा या भावनेने पळालेल्या अशा प्रत्येक माणसामुळे परिवर्तन घडलं। हे सभा, हे भाषण कोणीतरी येतं, कोणीतरी आश्वासन देतं, अशोकराव हे आश्वासनामुळे मतपरिवर्तन नाही, हे जिद्दीने झालेलं परिवर्तन, हे एका विचाराच्या विरोधात झालेलं परिवर्तन आहे। हे विखे पाटील परिवाराचा वचपा काढण्यासाठी जो काही त्यांना पराभव स्वीकारावा लागला त्याचा वचपा काढण्यासाठी झालेलं परिवर्तन आहे। आणि म्हणून या सगळ्या संघटनेमध्ये जर तो कोणी म्हणत असेल की हे माझ्यामुळे झालं तर तो सगळ्यात मोठा मूर्ख असेल। सुजय विखे जरी म्हटला माझ्यामुळे झालं तर तोही मूर्ख। हे एकट्या माणसाने शक्य नाही। प्रत्येक कार्यकर्ता जो बूथवर उपाशीपोटी बसून राहिला, शिव्या खाल्ल्या, 5 वर्ष 1 रुपयाचं काम न मिळता सुद्धा आपल्या घराचा प्रपंच गहाण ठेवून, आपल्या आई वडिलांचे बायकोचे दागिने गहाण ठेवून संघटनेसाठी पळाला, हे परिवर्तन त्याच्यासाठी आहे। आणि जेव्हा कार्यकर्ते अशा अंतर्मनातून पळतात, कार्यकर्ते जेव्हा जिद्दीतून पळतात, तेव्हा जाऊन माणूस नेता होतो। आम्ही नेते होतो काय फार मोठा विषय नाही, खासदार कोणी होतं, आमदार कोणी होतं, जोपर्यंत आमच्या सारख्या स्टेजवर बसणाऱ्या माणसांना तुम्ही समोर बसलेले लोक लावू शकत नाही तोपर्यंत आम्हाला कोणीही विचारत नाही। आणि म्हणून मी स्टेजवर बसलेल्या माणसाला कधीच विचारत नाही, माझ्यासाठी समोर बसलेल्या माणसं महत्वाचे, कारण की तुमच्यामध्ये ताकद आहे, तिथून लोक खाली आणणं आणि खालचे लोक वर बसवणे तुम्ही ठरवतात। आम्ही मग पुढचे धरून बसतोय, तुम्ही कधी आम्हाला खाली येणं सांगता येत नाही। आणि माझा कार्यक्रम काय लागला नाही, तुम्ही सगळ्यांनी मेहनत केली। मी तर पारनेर तालुक्याचे आभार मानतो आणि पारनेर तालुक्यापेक्षा श्रीगोंदा तालुक्याचे जास्त आभार मानतो की त्यांनी माझा पराभव अतिशय दारुण केला। माझा पराभव झाला नसता तर कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांचं 40 वर्षाचं संगमनेर तालुक्याचं स्वप्न मी पूर्ण करू शकलो नसतो। कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांचं किंवा माझ्या वडिलांचं पारनेर तालुक्याचं स्वप्न मी पूर्ण करू शकलो नसतो। आणि यामध्ये सगळा तुमचा वाटा आहे। खासदार सुजय विखेला फार कमी लोक ओळखत होते, पण आज तुमच्या सर्वसामान्य लोकांच्या आशीर्वादामुळे माझी खासदार सुजय विखेला पूर्ण महाराष्ट्र ओळखतं। हे सगळं तुमचं योगदान आहे। आजही जर पदामुळे गर्दी होणार असेल तर मी चॅलेंज लावून सांगतो की एका कोपऱ्याला माझीची सभा घ्या आणि एका कोपऱ्याला आजीची सभा घ्या, आपण गर्दी कोणाकडे होते हे पण मी ठामपणे सांगायला तयार। आपण कमवलेली गर्दी ही वाळूमुळे नव्हे, आपल्या गर्दीमध्ये मटक्यावाला नाही, आपल्या गर्दीमध्ये 302 नाही, 307 नाही, आपल्या गर्दीमध्ये कष्टकरी शेतकरी, युवक, तरुण जे आपलं भविष्य या तालुक्यामध्ये शोधत आहेत, अशा लोकांची गर्दी आपल्या सभेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। लोकसभा एक अपवाद होता, कारण की मी तो प्रचार आपल्या डोळ्यांनी पाहिला की पारनेर तालुक्यामध्ये भाळवणी सारख्या जागेमध्ये एका मंगल कार्यालयाचे 50 खुर्च्या सुद्धा आज विद्यमान खासदार असणाऱ्या व्यक्तीचे भरत नव्हते आणि आपल्या सभेला कोपरा सापडत नव्हता। असं पारनेर तालुक्याने प्रेम दिले, पण परिस्थिती वेगळी होती, अनेक गोष्टी बदलल्या आणि त्या गोष्टीचा परिणाम आपल्या पराभवावर झाला। पण आपण हटलो नाही, कामाला लागलो। पराभव झाला तरी नगरमध्ये एमआयडीसी मंजूर केली, पराभव झाला तरी साखळी मंजूर केली आणि पराभव झाला तरी आज सकाळी 4 महत्वाच्या उपसा जल सिंचन योजना जलसंपदा विभागाच्या माध्यमातून माननीय दाते सरांच्या नेतृत्वाखाली आपण त्याचं सर्वेक्षण सुरू केलं। कारण की आपली परिवाराची ओळख एका निवडणुकीपुरतं नाही, विखे परिवार हा एका 3 महिन्याच्या कालावधीपुरतं नाही, 40 वर्षाचा संघर्ष आणि 40 वर्षाच्या संघर्षामध्ये आज
संघामध्ये दूध संघामध्ये निवडून आलेले चेअरमन याचे आजोबा माझ्या आजोबांबरोबर होते, त्याचे वडील माझ्या वडिलांबरोबर होते आणि आज तो मुलगा माझ्या बरोबर आहे. हे कष्ट या पारनेर तालुक्यामध्ये 50 वर्षाचा परिवार मी असा उकडून फेकला. असे पेटले विजू लोक. भाषण काय व्हायचे? संपून टाकू. कोण सांगतो? आम्ही हवेत उभं राहत नाही, आम्ही लोकांच्या मनात आहोत आणि तिथून आम्हाला कोणीच काढू शकत नाही. हेच आम्ही आमच्या 50 वर्षाच्या त्यागाने केलेलं आहे. हेच आम्ही वारंवार सिद्ध करणार आहोत. हेच आम्ही प्रत्येक ठिकाणी सिद्ध करणार आहोत. आम्ही विकासाच्या जोरावर राजकारण करतो. विकास हा आपला मूळ मंत्र आहे आणि मी कार्यकर्त्यांना पण आवर्जून सांगतो, मान आपल्याला तर नाटक सोडून द्या. काय लागलं एखादा फोटो नाही पडला तर? इथे कितीतरी मोठे फोटो लावले तरी घरी जाऊन बायकोचं ऐकावंच लागतं. काय करणार सांग? तिचा आवाज निघतो का? तिचा आवाज निघत तिथं आमच्याकडे आवाज करायचा. नका टाकू फोटो. अशोकराव प्रोटोकॉल कॅन्सल. यापुढे फक्त महायुतीची बैठक, कोणाचाच फोटो नको. फक्त मोदीजींचा आणि एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री त्यांच्या खाली आपण सगळे. कारण की ते लोक नाही आपल्याला पण विचारतात. कोणी विचारतंय का आपल्याला? अशोक सावंत कोण आहे, सुजय विखे कोण आहे, नाटे सर कोण आहेत? तर अजित पवार किंवा फडणवीस साहेब किंवा एकनाथ शिंदे साहेब मोदी नसतील आपल्याला कोण विचारायला आले? छोट्या गोष्टींमध्ये भांडण. मला तर इतका आनंद आहे. मगाशी दादा सरांना आज सकाळच्या सभेच्या अगोदर म्हणतो, माझी झाल्यावर विजयराव इतका आनंद आहे. कारण की आता आपल्याला कोणा घाबरायचं कारण नाही, कोणाकडे मदत मागायची नाही ना. आता फक्त कार्यक्रम काही टेन्शन नाही. जेव्हा मी स्वतः खासदार होतो तेव्हा मला अशा लोकांपुढे पण वाकावं लागायचं ज्यांची ती पात्रता नव्हती. कारण की मला मतं मागायची होती. पण आज मला काय मताची कोणाची आवश्यकता नाही. मी चुकीचे लोक आणि गद्दार हे दोन्ही काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हेच आपल्याला तालुक्यामध्ये नाही, प्रत्येक ठिकाणी आहे. माझा कधी विरोधकाला विरोध नाही. जो ठामपणे समोर विरोध करतो ना त्याला छातीत ठोकपणे त्याचं कधीच माझ्याकडून त्रास होणार नाही. मला दुर्दैव, मला त्रास आणि मला राग गद्दारांशी आहे. त्यांनी आमच्याकडून निधी दिला, आमच्याकडून मुलाबाळांना नोकऱ्याला लावलं, आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन आईचं ऑपरेशन फुकट करून घेतलं. म्हणजे ही परिस्थिती होती. मी श्रीगोंद्याला जेव्हा गेलो तर तिथे एक वयस्कर माणूस समोरच्या बुतो बसलेला होता, त्याचे खुबे मी फुकट बदलून दिले एवढ्याच घरात. सांगा म्हणजे आपण समोरची गाडीचा मेंटेनन्स केला पाहण्यासाठी असं झालं. काय करायचं? तरी सुद्धा मी हसत राहतो. म्हणजे किती मनाचा मोठेपणा दाखवला गेला पाहिजे. ही स्पर्धा पंचायत समिती सदस्य व्हायचे, सभापती बसले, त्यांना विचार गाडीला तरी डिझेल आहे सभापतीच्या? सभापतीच्या व्हिडिओ मध्ये भांडणं असतात, गाडी आज कोण घेऊन जाणार? यांना सभापती व्हायचं. पंचायत समिती सदस्य चा निधी जर पाहिला तर 2 बाकऱ्याशिवाय तो वर्षभरात काही देऊ शकत नाही. तो शब्द एवढा घेऊन बसतो निवडून द्यायला. जिल्हा परिषद सदस्य तुम्ही सांगत नाही, तुम्ही कधी एकटा भेटा अशोक तुम्हाला सांगतो, तुमची पण इच्छाच होणार नाही. मला विचार बदल काय? बदल येतात जातात. माणसाची ओळख, तुमची ओळख तुमच्या कार्यामुळे आहे. प्रत्येकाची ओळख त्याच्या कार्यामुळे आहे. सुजय विखे खासदार नाही तरी सुद्धा कोणी पुणे एअरपोर्टला गेलो, मुंबई मंत्रालयात गेलो तरी लोक आजही येऊन थांबून फोटो काढतात. कारण की त्यांना सुजय विखे मध्ये इंटरेस्ट आहे. खासदार सुजय विखेला कोणी ओळखत नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही या भूमिकेमध्ये सांगतात की पदाला माणसामुळे किंमत आली पाहिजे. अहो काय जिल्हा परिषद अध्यक्षाला कोणी विचारत होता ते सर तुम्ही किती वर्षापासून सदस्य आहे? जेव्हा शालिनीताई जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या तेव्हा त्या जिल्हा परिषदला वलय आलं. तर आमच्या नशिबात सत्ता अशीच आहे, याला तोडा, याला इकडे घ्या, त्याला इकडे घ्या, त्याला इकडे घ्या. कसे आम्ही निवडून आले आणि कसे आम्ही फोडले ते आम्हालाच माहिती. आम्हाला विरोध इतका आहे या जिल्ह्यामध्ये. कशामुळे? आम्ही कोणाचा प्रपंच उद्ध्वस्त करायला कधी गेलो, आम्ही कोणाचे पैसे खाल्ले, पण आमचा विरोध यासाठी होतो कारण की आमचा परिवार सातत्याने फक्त आणि फक्त सामान्य माणसाच्या कल्याणासाठी लढत आला. प्रस्थापितांना त्याचा त्रास आहे म्हणून आमचा विरोध, दुसरं काय कारण नाही.
मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेमध्ये अनेक इच्छुक असतात, पारनेर नगर पंचायत मध्ये नगरसेवक होण्यासाठी अनेक इच्छुक असतात, पण जनता ज्याच्या बाजूने नाव कौल देईल महायुतीची उमेदवारी त्यालाच मिळणार हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो. मी मत सुधारायला तयार आहे, पण माझ्या गावात सुद्धा मला कोणी ओळखत नाही, काय उपयोग? तो सुजय विखेच्या गाडीत रोज बसत असेल, पण तरी सुद्धा जर जनतेमधून त्याचं नाव येत नसेल तर त्याला तिकीट देणार नाही. जनसामान्य माणसाचं कल्याण आणि सामान्य माणसाचे प्रश्न सोडवणारा माणूसच नेता केला जाऊ शकतो. आणि याची सुरुवात आपण पालम तालुक्यामध्ये केली. खरेदी विक्री संघामध्ये आपण तुमच्या माध्यमातून सत्ता मिळवली, सामान्य लोकांना आपण ते संधी दिली. आज पालम तालुका दूध संघ तुम्ही आमच्या ताब्यात दिला. आज चेअरमन व्हाईस चेअरमन निवड झाली आणि कालच पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पारनेर तालुका दूध संघासाठी आपण 1.5 कोटी रुपये मंजूर केले आणि त्याचा विकासावर सुरू केला. विकासाला आपल्याकडे चॅलेंज नाही. आपला व्हिडिओ येत नाही, आपण साफसफाई करत नाही, आपण जमिनीवर झोपत नाही, आपण चड्डीमध्ये फिरत नाही, पण आपण विकासासाठी काम करतो आणि विकासासाठीच आपलं शेवटच्या श्वासापर्यंत. कारण की विकास जर तुमचा आधार असेल तर तुमचा नंबर परत लागणार. आणि आज जर निवडणूक झाली लोकसभेची तर मी तुम्हाला लिहून देतो की समोरच्या माणसाचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एक काळ होता, एक प्रसंग होता की जनतेमध्ये खोटं बोलून जनतेचा विश्वासघात करून आज लोकांना व्हिडिओ टाकण्याची वेळ आली आहे की या माणसाने आम्हाला धोका दिला. असे किती व्हिडिओ आहेत. श्रीगोंदा तालुक्यामध्ये व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवले लोकांनी की सूर्यदादा आम्हाला माफ करा. मला माहित होता दिवस येणार आहे म्हणून मी एवढे दिवस बाहेर फिरलो नाही. इकडं आपली पण व्हॅल्यू माहिती तरी पाहिजे. रोजच आला जातो विचारायला नाही खाली. पण माझं दुर्दैव असं आहे की जर मी तुम्हाला सोडू शकेल, कारण की 6 लाख मतं मला पण पडले तरी त्या 6 लाख मतांची किंमत अमूल्य आहे आणि त्यांच्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत पळणं हे माझं कर्तव्य आहे. एका लाटेमध्ये आलेले कधी काय होती सापडणं सुद्धा नाही. तेव्हा पण लाटेमध्ये आले, यावेळेस पण लाटेमध्ये आले. पण ही प्रवृत्ती अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेने ओळखली, लोकांचे आता डोळे उघडले आणि म्हणून आज आपल्याला तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये हे परिवर्तन पाहायला मिळेल. आज प्रत्येक सभेमध्ये जनतेचा पाठिंबा आपल्याला मिळतो. आता मी पालघर तालुक्यामध्ये शहरामध्ये आलो तर काहीतरी बोर्ड लावला होता बस स्टँडवर, मतचोरी काय जागेवार मत चोरी. साला इथे शिस्पीची चोरी झाली, कोणी बोलायला बस संस्थेच्या चोऱ्या झाल्या, कोणी बोलायला मतचोरीचा बोर्ड लागून गेला. हे तालुका शिस्पी चोरीचा बोर्ड लागला पाहिजे की नाही? मतचोरीचा बोर्ड लागला. बरं जरा मतचोरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझा प्रश्न एकदम माझे छोटे प्रश्न होते. मतदान टाकताना पोलिंग एजंट तुमचा होता म्हणजे तुम्ही हे मान्य करा की तुमचे पोलिंग एजंट मूर्ख आहेत. मग ते काय लोपा काढत होते का? आणि म्हणून मतदान संपल्यानंतर जेव्हा आपण ईव्हीएम मशीन मोजतो त्याच्या खाली फॉर्म नंबर 70 का 80 मला आठवत नाही, पण सगळ्या पोलिंग एजंट सह्या असतात. सगळ्यांनी सह्या केल्या. म्हणजे 50 वर्ष जेव्हा काँग्रेसचा प्रधानमंत्री होता तेव्हा मतचोरी नव्हती. आज फक्त भारतीय जनता पार्टी आणि इंडियाचा 15 वर्ष प्रधानमंत्री झाले याची जळायला लागली. काय अर्थ आहे? मतपत्रिकेमध्ये 4दा नाव येणं वेगळं आणि त्याला 4दा मतदान करणं प्रक्रियेमध्ये हा वेगळा विषय. बरं दुर्दैवाने त्यांना दुसरा कुठला मुद्दा नाही. बिहारमध्ये मोटरसायकल फिरतात. मी तुम्हाला लिहून देतो की बिहारमध्ये सुद्धा एनडीएचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं फक्त शोबाजी आहे. भारत यात्रा काढली, लोकांनी त्यांना गुंडाळून टाकलं. आता मोटरसायकल फिरवायला तसंच फिरत राहणार. कारण यांना जनतेला देण्यासाठी काहीच नाही. हे महाविकास आघाडीचं सरकार काँग्रेस असेल, राष्ट्रवादी चंद्र शरद पवार गट असेल, शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल आणि मग हिंमत असेल तर तुमच्या खासदारांनी या प्रश्नाला उत्तर द्यावं की तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षाच्या जलसंपदा मंत्र्यांनी
आपण जेव्हा पारनेर तालुक्यातल्या उपसा जलसिंचन योजना करण्यासाठी मीटिंग घेत होतो तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्याच जलसंपदा मंत्र्यांनी लिहिलं होतं की कुकडीमध्ये पाणी शिल्लक नाही आणि त्याच जलसंपदा मंत्र्यांनी जेव्हा पुणे जिल्ह्याच्या एका नेत्यांनी त्याच्या मतदारसंघासाठी उपसा जलसिंचन योजनेसाठी मीटिंग घेतली तर अचानक 30 वर्षानंतर 2.5 टीएमसी पाणी उपलब्ध झालं. तुम्ही ज्या व्यक्तीला खासदारकीला निवडून दिलंय तो अशा व्यक्तीच्या कुबड्यावर जिवंत आहे ज्या व्यक्तीने म्हणजे माननीय पवार साहेबांनी सातत्याने या अहिल्यानगर जिल्ह्याला पाण्यापासून वंचित ठेवण्याचं पाप केलं. आणि हा संघर्ष हा पाण्याचा संघर्ष फक्त आपला नाहीये, हा पाण्याचा संघर्ष सातत्याने माननीय शरदचंद्र पवार साहेब आणि कैलासवासी बाळासाहेब विखे पाटीलच आहे आणि हेच या अहिल्यानगर जिल्ह्याचं मूळ मंत्र आहे. तुम्हाला जर पाणी पाहिजे असेल, पुणे जिल्ह्याशी लढायचं असेल, पश्चिम महाराष्ट्राशी लढायचं असेल, आपल्या हक्काचं पाणी मिळवायचं असेल तर तुम्हाला विखे पाटील परिवाराशिवाय पर्याय नाही. हे त्यांचं उत्तर आहे. मग आज भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतोय. अजितदादा पवार साहेबांनी जातकऱ्याला निधी दिला पण आम्हाला पण द्यायला लावा म्हणजे आम्हाला आनंद होईल. आमच्या पण लोकांना तुम्ही घेते 7 कोटी, आमच्या 2 कोटीवर खुशाबा सगळा भरून फुटू राहिले. तुमच्या 7 कोटीमध्ये फटाकडा वाजला आणि आमचे 2 कोटीमध्ये लढी फुटले. सांगा हा फरक आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार मंजूर झाले का काय टेंडर प्रक्रिया आल्यावर मोठा कार्यक्रम घ्या आणि आम्हाला बोलवलं सुद्धा का आम्ही काही लागा तुम्हाला बोलू राहिलो तुम्ही बोलवा आणि मी नाही आलो माझ्या वतीने अशोक सावंत येतील इलेक्शन. जसं राहुल म्हणलं ते योग्य आहे की तुम्ही केलेली चूक आहे तुम्ही सुधारायची आहे. तुम्ही तालुक्याच्या पोकटीत बसवलाय तुम्हाला काढावा हे दुर्दैव आहे. खरं तर प्रत्येक जण भाषणामध्ये सुरेंद्रचं विमान आहे आणि पूर्ण अर्धा तास करू राहिले म्हणजे विमान गेलं खड्ड्यात विमान काय उडता दिसत नाही आपल्याला. आपण हे मारून घेऊ आम्हाला तो उपोषण सोडत जायचे दिवसला उपोषणावरती तो कांद्यासाठी बसला होतो कांद्याच्या भावासाठी बसला. तो कोणाचा कार्यकर्ता जरा माहिती घ्या. तो ज्याचा कार्यकर्ता आहे त्याच्या नेत्याने सांगितलं होतं की कांद्याच्या भावासाठी मी संसद बंद पडेल. त्याला 2 मिनिटं 2 मिनिटं द्या की बोलायला 2 मिनिटं द्या की बोलायला आणि या संसद बंद पाडणार. लोक म्हणते वा संसद बंद पडणारे, विमान थांबवणारे, रेल्वे थांबवणारे. काय थांबलं? वंदे भारत मोदी तिकडे टेंडर आपण आघाडी काय चाललंय आपलं डोक्यात कागद बंद पडलं. मला पण असू येत आहे पाहून कारण की जनता पाहून जेव्हा म्हणत असते काय करून ठेवलं मला लय आनंद होतो जेव्हा तुम्हाला पस्ताव आहे. याचा इतका आनंदच नाही. देश का नेता कैसा हो आणि येताना मला दिसतंय तर विमान अंगात उतरायला लागलं काय म्हणजे विमान खाली उतरायचं विमान होतं काय होतं मला असं वाटलं अंगात विमान नाही झालं काय उतरल. तुम्ही अजून जर या बंडलबाजीतून बाहेर नाही आले तर मग काय करू शकत नाही. तुमचं विमान उडल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला सांगू शकतो. फंपतगिरी हा ढकोसलेपणा सर्वसामान्य जनतेच्या भावनेशी खेळणं, खोटे आश्वासन देऊन त्या ठिकाणी क्षणिक मुद्द्यांवर मतामध्ये निवडून येणं हे पाप आहे. आणि या पापाची फेड याच जन्मी याच येणाऱ्या लोकसभेमध्ये करून मी परत एकदा तुमच्याच मतावर खासदार झाल्याशिवाय राहणार. आणि या निवडणुकीला मी दाखवून दिली काय सगळ्यांची हाऊस झाली, तुमचीच नाही सगळ्यांची. नगर शहरापासून राहुरीच्या त्या कोपऱ्यापासून तर कर्ज जाणून गेलं त्या कोपऱ्यापर्यंत तुमची हाऊस झाली. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने
दूध संघाचे सगळे आमचे संचालक आपण निवडून दिले, चांगलं काम करा. स्टेजवरच होते, नंतर ते तिकडे गेले, बरोबर ना भाऊ? तिकडे जाऊन काय मिळालं त्यांना माहित नाही. इकडे कमीत कमी चहा पाणी मिळत होतं, तिकडे संघाचे पैसे घेऊन गायब झाले, 50 लाख गायब झाले. आपले असे लोक सिस्टमॅटिक टाकले, ते गेले. पण या तालुक्याच्या प्रत्येक संघर्ष करणाऱ्या युवकाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही लढलात, तुम्ही हा विश्वास मला दिला की तुम्ही खचू नका, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. येणाऱ्या कालावधीमध्ये ताकदीने लढू, एक संघ लढू, महायुती म्हणून लढू. भांडण करायची आवश्यकता नाही, पदावर आपण बसलंच पाहिजे असं काही नाही. संगमनेर विधानसभेमध्ये सुजय विखे पण आमदार होऊ शकला असता, पण मी ठरवलं की एक सर्वसामान्य माणूस जर आमदार आपण करू शकलो तर आपण थांबून एका सर्वसामान्य माणसाला त्याचं आमदार केलं तर सुरुवात माझ्यापासून आहे. त्याचीच आमदार आणण्याचं काम प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. मी नाही झालो पंचायत, तू प्रत्येक गोष्ट मला, मी तर आजही खासदार की थांबायला तयार आहे. कोणाची हिंमत लढ नाही. 7 वर्ष प्रोजेक्ट नाव बदलणार नाही सांगा, तर मी थांबायला तयार आहे. मला इतकं आलं तर थांबून पहा, किती मजा येते. काय करायचं, पाठीमागे बसून फक्त काढायच करायचं, दुसरं काहीच करावं लागेल. माझं विनंती आहे बाबा, नको बोलायला, परत नाराज होतो त्यासोबत. विनंतीला बोलू नको, पण काय आपण ऐकलं का आपल्याला ठोकू लगेच मोकळं व्हायचं. तर आपण सर्वांनी जी मेहनत घेतली, जे प्रेम आणि आशीर्वाद आपण आमच्या परिवारावर दाखवला, सरांवर दाखवला, महायुतीवर दाखवला, त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. असंच प्रेम आणि आशीर्वाद आपण कायम ठेवा. आम्ही सदैव तुमच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आणि त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कटिबद्ध आहोत. अहोरात्र या पारनेर तालुक्याच्या विकासासाठी माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून येत्या 5 वर्षामध्ये पारनेर तालुका शेतीच्या पाण्याच्या दृष्टिकोनातून सुजलाम सफलाम करण्याची जबाबदारी ही जलसंपदा मंत्र्यांनी घेतलेली आहे. आणि तुम्ही हा फरक पाहणार. या पुणा विरुद्ध अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाण्याच्या संघर्षामध्ये प्रत्येक वेळेस 40 वर्षामध्ये अहिल्यानगर हरलंय, पण या 5 वर्षामध्ये अहिल्यानगर जिंकणार, अहिल्यानगरचा शेतकरी जिंकणार आणि अहिल्यानगरला त्याच्या हक्काचं पाणी आम्ही आज या मिळालेल्या पदाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना करून देऊ, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आता मला विमान आहे, त्यामुळे मी फार काळ बोलत नाही. आपण सगळेजण आलात, सगळ्यांचे मनापासून